नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचा कॅप राऊंड 3 कसा भरायचा. त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये नंबर लागलेला नसेल तर थोडासा विचार करायची गोष्ट आहे की आपला नंबर का लागला नाही, है ना. तर त्याच्यावरती थोडंसं ॲनालिसिस करा तुमचं, कारण हा शेवटचा राऊंड आहे. या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर तुमचं 1 वर्ष वाया जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तर वॅकन्सी रिपोर्ट बघायचा आहे कॅप राऊंड 2चं. जे इथं तुम्हाला लिंक दिलेली होती त्या ठिकाणी लिंकवरती क्लिक करून तर चेक करायचं आहे वॅकन्सीमध्ये की आहे का. आता सपोज या स्टुडंटला पाहिजे अहमदनगरचं पॉलिटेक्निक कॉलेज. आता या ठिकाणी बघा वॅकन्सी दिसते तुम्हाला. टोटल वॅकन्सी किती दिसत आहे, कॅप सीट 2, बरोबर. त्यातली पण एक जी सीट आहे ती कोणती आहे, ओपनची, आणि दुसरी जी सीट दिसते तुम्हाला ते ACBCची. याच्यानंतर एक सीट आहे का कुठे, इथे बघा PWDची सीट आहे एक, म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी आहे ना. तर डिसेबल कॅन्डिडेट त्या ठिकाणी भरला जातो. आता कॅप राऊंड 3ला काय होतं, जर इन केस डिसेबिलिटीचा कॅन्डिडेट जर मिळाला नाही तर त्या ठिकाणी ती जागा ओपन होते. ओपन होते म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्याला पर्सेंटेज जास्त असतात त्याला ती सीट मिळत असते. ठीक आहे. आता या ठिकाणी डिफेन्सच्या दिलेल्या 2 सीट, बरोबर. तर डिफेन्सच्या 2 सीट जर 2 कॅन्डिडेट डिफेन्सचे मिळाले तर त्यांचा नंबर लागेल. नाही लागला तर डायरेक्टली काय होतं, त्या ठिकाणी ओपन ती सीट होत असते. ठीक आहे. पण EWSच्या ज्या 2 सीट दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी, EWSच्या सीट ह्या होणार नाही. ठीक आहे. EWSला जर EWS कॅन्डिडेट असेल तरच त्या ठिकाणी EWS कॅन्डिडेट भरला जातो. ठीक आहे. आता तर बघूया आपण कॅप राऊंड 3 भरायचा कसा. त्यासाठी तुम्हाला बघा, त्याच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला, तर कॅप राऊंड 2ची कट ऑफ चेक करायचा आहे. तर या ठिकाणी इथे दिसतोय कॅप राऊंड 2, त्याचा कट ऑफ चेक करायचा आहे ना. इथे दिसते, याच्यावरती क्लिक करायचं. मग तुम्हाला काय भेटेल, कॅप राऊंड 2चा कट ऑफ मिळेल. आता तुम्हाला जेवढे पर्सेंटेज आहेत किंवा तुमचा मेरिट नंबर चेक करा, त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे, समजून जाईल की कोणत्या कॉलेजला नंबर लागू शकतो नाही. ठीक आहे. तर या फॉर्म भरण्यासाठी आपण काय करूया, स्टार्ट फिलिंग न्यू ऑप्शन्सवरती क्लिक करायचं. केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला सांगितलंच आहे, पहिला राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. आता तुम्हाला काय असेल की फक्त काही पर्टिक्युलर कॉलेजेस असतील ज्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेज टाकायचे. आता जसं की या स्टुडंटला गव्हर्नमेंट अहमदनगर लागलेलं आहे, या स्टुडंटला गव्हर्नमेंटच पाहिजे म्हणून गव्हर्नमेंट सिलेक्ट केलं, नॉन ऑटोनॉमस, नॉन मायनॉरिटी, आणि त्याला अहमदनगर जिल्ह्यामधलंच कॉलेज पाहिजे, ते पण गव्हर्नमेंटच, म्हणून त्यानं पर्टिक्युलर तेच ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी इन्स्टिट्यूट आपण सिलेक्ट करूया. सर्च केल्यानंतर बरोबर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगरच आलेलं आहे आणि त्याला तेच पाहिजे. ठीक आहे. तर आता तो काय करू शकतो, सेव्ह अँड प्रोसीड करू शकतो. ओके. हां. आणि जर समजा तुम्हाला काही इन्स्टिट्यूट सिलेक्ट नसेल करायची, वेगवेगळे कॉलेज सर्च करायचे असतील बट कोर्सेसचा यूज करून, ठीक आहे, तर काय करणार तुम्ही, बघा त्या कॉलेजची लिस्ट आली टोटल. आता त्या कॉलेजमधले जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज तुम्ही काय करायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत. आता या स्टुडंटला पाहिजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि ENTC. 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ब्लू लाईनमध्ये ते त्याचं पहिले राऊंडमध्ये लागलेलंच आहे. ठीक आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड याच्यावरती करायचं आहे. बट जर एखाद्या विद्यार्थ्याला काय पाहिजे असेल, कोर्सेसवरनं कॉलेजेस सर्च करायचे असतील, एकाच कॉलेजचे वेगवेगळे कोर्सेस नाही, तर वेगवेगळ्या कोर्सेसवरनं दुसरे कॉलेज जर सर्च करायचे असतील तर त्यासाठी काय करायचं आहे, तर सांगतो तुम्हाला मी. आता बॅक जायचं या ठिकाणी. ठीक आहे. बॅक गेल्यानंतर बघा, तुम्हाला इथे इन्स्टिट्यूटच्या ऐवजी काय करायचं, कोर्सेसवरती क्लिक करायचं. या ठिकाणी कोर्सेसवरती क्लिक करा. तुम्हाला जे कोर्स पाहिजेत ते कोर्स काय करायचे, तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. आता या स्टुडंटला पाहिजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, है ना, आणि ENTC. तर तो काय करेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं, त्यानंतर ENTC सिलेक्ट करूया. ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन नाही, त्याला पाहिजे टेलिकम्युनिकेशन.
या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सर्च करेल तो. त्याच्यानंतर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कुठे दिसते ऑप्शन बघा या ठिकाणी. तर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी काय करेल तो सिलेक्ट करेल आणि सेव्ह अँड प्रोसीड करेल. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर फक्त त्याला त्याच ब्रँच दिसतील. ठीक आहे. आता आपण एकच जिल्हा सिलेक्ट केला आहे, गव्हर्नमेंटच सिलेक्ट केलेला आहे, एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याचं 3 कॉलेज आलेले आहेत. आता त्याला प्रिफरन्स जो आहे तो प्रिफरन्सच्या अगोदर आपल्याला सिलेक्ट करून घ्या. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. नंतर तुमच्यासमोर सिलेक्टेड ऑप्शन असतील. आता लास्टवाला जे ऑप्शन दिसते तुम्हाला त्याच्याला जर आपण मूव्ह करायचा प्रयत्न तर काय येतं, यू कॅनॉट मूव्ह युअर करंट अलॉटेड चॉईस कोड. तो काय म्हणतो मूव्ह करू शकत नाही कारण तो लास्टलाच राहणार. जर तुम्ही 3 कॉलेज टाकले तर हा 4 नंबरला राहील. जर तुम्ही 2 कॉलेज टाकले तर हा 3 नंबरला राहील. आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे सेकंड राऊंडसाठी, तर बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्याला एक तरी कॉलेजचं ऑप्शन टाकावंच लागेल, नाहीतर तो ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की एक कोणतंही कॉलेज असं टाकून द्यायचं की ज्या ठिकाणी नंबर लागला तर आपल्याला चालेल. ठीक आहे. याला मूव्ह पण करू शकतो आपण. कॉलेजला सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणचे जे ॲरो आहेत त्यांना मूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग तुमचा प्रिफरन्स सेट झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. ठीक आहे. ओकेवरती टॅप करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर बघा कॉलेजेसची नावं येतील. या ठिकाणी सिक्वेन्स परत एकदा चेक करायचं. त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. ठीक आहे. तर पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे ब्ल्यू लाईनमध्ये जे कोर्स कोड दिसत आहे तो आपला पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेला कोर्स आहे, म्हणजे तो तुमच्यासाठी रिझर्व आहे थोडक्यात. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येईल. OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचं. व्हॅलिडेट OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो भरला गेलेला आहे. आता या ठिकाणी 2 ऑप्शन येतात तुम्हाला, जसं की कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये पण सांगितलं होतं मी तुम्हाला. सेकंड नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजेसचे नावं आणि ब्रँचचे नावं दिसतील. ठीक आहे. अशा प्रकारे काय करायचं आहे, आपला जो फॉर्म आहे तो कॅप राऊंड 3चा भरायचा आहे. ठीक आहे. आता हे झालं ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागला होता. ज्या विद्यार्थ्याचा नंबरच लागला नाही कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये, अशा विद्यार्थ्यांनी थोडं सिरियस व्हायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कारण त्यांचा जर नंबर नाही लागला तर त्यांचं वर्ष वाया जाणार आहे. जर तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर आमच्या टीमने कन्सल्टन्सी प्रोव्हाइड केलेली आहे डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी. त्याची फीस जी आहे ती 3,000 रुपये ठेवलेली आहे. ठीक आहे. कारण त्या विद्यार्थ्याच्या मार्कवरनं, त्या विद्यार्थ्याच्या डिस्ट्रिक्टवरनं, त्या विद्यार्थ्याचं टेक्निकल आहे नॉन टेक्निकल आहे, ज्या कॉलेजला पाहिजे तिथे वॅकन्सी आहे की नाही, त्याच्यावरनं आम्ही काय करणार तुम्हाला सजेस्ट करणार. आम्ही म्हणजे इन द सेन्स की कन्सल्टन्सीची टीम. ठीक आहे. जर इंटरेस्टेड असाल तुम्ही तर तुम्ही आता एक नंबर प्रोव्हाइड करतो तुम्हाला. त्या ठिकाणी इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी डिप्लोमा फर्स्ट इयर किंवा कॅप राऊंड 3 असं मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. तर हा नंबर जो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती, या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल कोणीही करायचा नाही आहे. ठीक आहे. तर व्हॉट्सअप करायचं आहे इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी डिप्लोमा फर्स्ट इयर किंवा कॅप 3साठी आहे ना. 3,000 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. पे केल्यानंतर तुमचा प्रॉपर रिसर्च करून तुमचा ऑप्शन फॉर्म 3 जो आहे तो भरून दिला जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणतं तुमच्या मार्कानुसार कॉलेज भेटायचे चान्सेस राहतील. ठीक आहे. तर 100% प्रयत्न केला जाईल तुमचा नंबर लागण्यासाठी, मदत होईल. जर नंबर तुमचा नाही लागला तर तुमची फीस जी आहे ते रिटर्न केली जाईल. ठीक आहे. असं म्हणणं चुकीचंच आहे. 100% तुमचा नंबर लावून दिला जाईल है ना. ब्रँच तुम्हाला कोणती भेटेल याच्यावरती आपण डिस्कशन केलं जाईल तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर कन्सल्टन्सीला. ओके. जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करायचा आहे. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तसेच जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो जॉईन करून घ्या. त्याच्यावरती बघा आता ॲडमिशन रिलेटेड झालं, याच्या पुढे जे काही अपडेट्स असतील, जसं की तुमचं स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं असेल है ना,
किंवा तुमचे बाकी जे डिटेल असेल ते सर्वचे सर्व या ठिकाणी काय केलं जाईल, तुम्हाला गाईडन्स केलं जाईल. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.